ओके, तर आपण आहे ना मित्रांनो आतापर्यंत 5 क्वेश्चन्स बघितले. आता हा बघा काय क्वेश्चन अजून. एक्स लॉग एक्स, एक्स लॉग एक्स. ओके, तर हा एक्स लॉग एक्स क्वेश्चन कसा बघा मित्रांनो. याच्यात दोन फंक्शन आहेत, दोन फंक्शन आहेत, एक एक्स आहे दुसरं लॉग एक्स आहे. आपण काय करतो, आयले टूल वापरतो यू आणि व्ही घेण्यासाठी. इन्व्हर्टेड फंक्शन आहे का, नाही. लॉगरिथम फंक्शन आहे का, आहे. ओके, तर मग यू इक्वल टू काय घ्यायचा मित्रांनो, यू इक्वल टू घ्यायचा लॉग ऑफ एक्स आणि व्ही इक्वल टू घ्यायचा एक्स. गॉट इट. तर मित्रांनो पहिल्या फंक्शनचं काय काढायचं, डेरिव्हेटिव्ह. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार 1/x आणि दुसऱ्या फंक्शनचा इंटिग्रेशन काय येणार आहे, दुसऱ्या फंक्शनचा इंटिग्रेशन येणार x²/2. कारण x² 1 येते, 1चा आता x⁻n+1 डिवाइड बाय n+1 करतो आपण, म्हणजे x²/2 आला एक्सचं इंटिग्रेशन. मित्रांनो आपल्याकडे बायपार्ट रूल काय सांगतोय, जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये असतील तर पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, दुसऱ्याचा इंटिग्रेशन मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचा इंटिग्रेशन. ओके, आणि ह्या दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशनचं परत इंटिग्रेशन. आता मित्रांनो आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायचं. पहिलं फंक्शन लॉग एक्स कसं व्हीचं इंटिग्रेशन काय आलं, एक्सचं इंटिग्रेशन काय आलं x²/2 मायनस इंटिग्रेशन. आता dy/x काय आलं मित्रांनो, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1/x आणि दुसरं फंक्शन काय रे, x²/2. ओके, dx. आता मित्रांनो हा एक x आणि इथला एक कॅन्सल झाला, राहिलं काय रे, हा x²/2 लॉग ऑफ x मायनस हा नंबर आहे तो बाहेर आला 1/2 आणि राहिलं काय फक्त x. त्यामुळे एक्सचं इंटिग्रेशन काय, एक्सचं इंटिग्रेशन आहे, एक्सचं इंटिग्रेशन येते x²/2 प्लस c. दिस इज युअर आन्सर. ओके, तर हा एक क्वेश्चन झाला. आता आहे ना मित्रांनो अजून एक क्वेश्चन बऱ्याच वेळेला एक्झामला विचारला जातो, तो म्हणजे x sec²x dx. ओके, सेम मित्रांनो इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे का, नाही. लॉगरिथम आहे का, नाही. अल्जेब्रिक फंक्शन आहे. ओके, अल्जेब्रिक फंक्शन कुठलं आहे, एक्स. म्हणजे पहिलं फंक्शन काय घेणार तुम्ही, एक्स, आणि दुसरं फंक्शन काय घेणार तुम्ही, sec²x. सिंपल. तर मित्रांनो पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, तो किती आला 1. दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन काढायचं, म्हणजे sec²x इंटिग्रेशन काय आलं रे, sec²x इंटिग्रेशन आलं tan x, कारण tan x चा डेरिव्हेटिव्ह sec²x आहे, तर sec²x इंटिग्रेशन काय येतं, tan x. ओके, मग मित्रांनो बायपार्टचा रूल आता मी बऱ्याच वेळा सांगितलं तुम्हाला, हा बायपार्टचा रूल. ओके, हा बायपार्टचा रूल आहे मित्रांनो, जो आपण बऱ्याच वेळा लिहिला, बऱ्याच वेळेला आता बरेच क्वेश्चन लिहितात. आता हे u जे पहिलं फंक्शन ते काय आहे, x. दुसरं फंक्शनचं इंटिग्रेशन काय आहे मित्रांनो, tan x मायनस आता डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x काय आहे 1 आणि tan x चं इंटिग्रेशन काय, सॉरी v dx चं इंटिग्रेशन काय, tan x. ओके, तर हा झाला मित्रांनो x tan of x मायनस tan x चं इंटिग्रेशन काय झालं आता, tan x चं इंटिग्रेशन मित्रांनो डायरेक्ट फॉर्म्युला आहे टू ए लॉग ऑफ sec x. काय फॉर्म्युला आहे, लॉग ऑफ sec x प्लस c. दिस इज युअर आन्सर. गॉट इट. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. तो आपण काय लिहितो, x cos²x dx, x cos²x dx. तर मित्रांनो आता याच्यात आपल्याला u आणि v डिसाईड करायचं आहे.
इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे का याच्यात? नाही. आय लेट का हे लॉगरिथम फंक्शन नाही. दुसरं फंक्शन कुठलं आहे? एक्स, बरोबर आहे. कॉस स्क्वेअर एक्स तर इंटिग्रेशन काढता येत नाही. तर मग मित्रांनो मी बघा आतापर्यंत तुम्हाला सांगितले बरेच क्वेश्चन्स एक्स लॉग एक्स एक्स सेक्स स्क्वेअर एक्स या सगळ्यामध्ये कॉमन गोष्ट काय होती माहिती आहे का? जे व्ही म्हणून जे फंक्शन देतात ना त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन काढता यायचं. सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन डायरेक्ट काढायचं. इथे काय एक्स आहे त्याचं पण इंटिग्रेशन आहे. पण इथं जे दुसरं फंक्शन येणार ना कॉस स्क्वेअर एक्स त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन येत नाही. म्हणून आपण काय करतो मित्रांनो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये आपण बघितले कॉस स्क्वेअर एक्सचं जर इंटिग्रेशन काढायचं असेल तर तुम्हाला फॉर्म्युला लिहावा लागेल. आणि तो फॉर्म्युला काय असतो बघा 2 cos square x equal to 1 plus cos 2x I लिहितो 1 plus cos 2x. मग मित्रांनो cos square of x equal to हा झाला काय 1 plus cos 2x divided by 2. मग मित्रांनो जिथे cos square x तिथे काय टाकावं लागेल तुम्हाला आता 1 plus cos 2x divided by 2. तर आता हे काय होणार बघा x इन ब्रॅकेट 1 plus cos 2x divided by 2 dx. ओके. तर मग मित्रांनो हा 2 बाहेर आला. इंटिग्रेशन ऑफ x गुणिले 1 काय झालं रे x प्लस दुसरा काय झाला x cos of 2x dx. ओके. आता मित्रांनो 2 फंक्शन आहेत. एक x cos 2x एक्सचं डायरेक्ट इंटिग्रेशन येईल तुम्हाला ते एकदम इजी आहे. आय इक्वल टू 1/2 सॉरी 1/2 बाहेर बरोबर. ओके. इंटिग्रेशन ऑफ x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x cos of 2x dx. ओके. आता मित्रांनो पहिल्या फंक्शनचं डायरेक्ट इंटिग्रेशन येते एक्सचं ते काय येते x²/2 प्लस आता इथे तुम्हाला बायपार्ट करावं लागेल. आता इथे बायपार्ट करण्यासाठी पहिल्यांदा काय डिसाईड करावं लागेल मित्रांनो तुम्हाला आता याला I1 घ्या याला I1 घ्या. मग आपण काय करूया I1चं इंटिग्रेशन काढूया जो की x cos of 2x dx. ओके. याच्यात काय होणार आता याच्यात मित्रांनो u = x होणार आणि v = cos of 2x. ओके. मित्रांनो u चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. u चा डेरिव्हेटिव्ह काय आला u चा डेरिव्हेटिव्ह आला x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि v चे काय काढायचे मित्रांनो v चा आला cos of 2x आणि त्याचं इंटिग्रेशन येतोय cos चे इंटिग्रेशन. cos चा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो बट cos चे इंटिग्रेशन आहे ना पॉझिटिव्ह असतं. cos चा इंटिग्रेशन येतो sin of 2x आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x तो येतो 2 म्हणजे v dx काय आला sin of 2x डिवाइडेड बाय 2 आला. ओके. हा क्वेश्चन थोडासा इकडे बघतो मी. आता बघा हे काय होणार मित्रांनो I1 इक्वल टू पहिलं फंक्शन कॉन्स्टंट म्हणजे x दुसऱ्याचं इंटिग्रेशन म्हणजे काय आलं रे sin of 2x डिवाइडेड बाय 2. ओके. मायनस ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आलंय 1 आणि हे परत काय आलंय sin of 2x डिवाइडेड बाय 2 dx. सिंपल. मग आता मित्रांनो sin of 2x 1/2 आला तो बाहेर घेतला आपण म्हणजे हा काय आला तुमचा I1 इक्वल टू x sin of 2x डिवाइडेड बाय 2 मायनस 1/2 इंटिग्रेशन ऑफ sin of 2x. सो दॅट आता I इक्वल टू काय आहे तुमचं I इक्वल टू हा 1/2 x²/2 ओके प्लस I1 आता आलेला काय ते लिहायचं x sin of 2x डिवाइडेड बाय 2 मायनस साइनचा इंटिग्रेशन मित्रांनो आता निगेटिव्ह येत असतो मायनस हा 1/2 जसा तसा साइनचा इंटिग्रेशन मायनस cot 2x डिवाइडेड बाय परत 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2 प्लस c म्हणजे मित्रांनो तुमचं फायनल आन्सर काय आलं तुमचं फायनल आन्सर आलं 1/2 इन ब्रॅकेट x²/2 प्लस x
साइन ऑफ 2x डिवायडेड बाय 2 मायनस 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 काय झाला प्लस कॉस ऑफ 2x डिवायडेड बाय 4 प्लस 6.